असा उपवास तुम्ही बघितलाच नसेल। नवरात्री संपते, देवीचे घट उठतात आणि त्या घटांसोबत उठते श्रद्धेची लाट आणि त्याच क्षणी सुरू होते भैरवनाथाच्या किकली गावातील उपवासाची सुरुवात, ज्याचं ध्येय एकच, फक्त भैरवनाथाचा आशीर्वाद। किकलीतील घट बसतात आणि उपवास सुरू होतो। या उपवासात खाणं नाही, फक्त पाण्याचं सेवन केलं जातं। पहिल्या दिवशी खिचडी आणि मग पुढचे दिवस फक्त पाणी। यामुळेच भैरवनाथाचे कडक नवरात्र प्रसिद्ध आहे। हा उपवास म्हणजे फक्त शरीराचा नाही, श्रद्धेचा, भक्तीचा आणि आत्म्याचा तप आहे। 4 दिवसांचा उपवास। चौथ्या दिवशी पानविडा मंदिरात जाऊन खाल्ला जातो, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे। कारण पानविड्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता मंदिरात जाऊन तीर्थ पेल्यावर तुम्ही तिथून पुढे घरी येऊन जेवण करू शकता। 4-5 दिवसानंतर पोटात अन्नाचा कण जातो। उपवासाच्या 9व्या दिवशी भैरवनाथाच्या पालखीवर गुलाल पडतो आणि मग आपला उपवास सुटला जातो। आणि हो, या उपवासात चप्पल सुद्धा पायात घालायची नसते। ही फक्त यात्रा नाही, ही आहे भक्तीचा महासागर। 12 वाड्यांची ही यात्रा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक अनोखी वेगळी ओळख आहे। आणि या यात्रेचं वैभव म्हणजे भैरवनाथाचं मंदिर। हे मंदिर साधं नाही, ते 5 पांडवांनी स्वतःच्या हाताने बांधलेलं आहे। प्रत्येक दगडावर कोरीवकाम, प्रत्येक भिंतीवर इतिहास आणि प्रत्येक कोपऱ्यातून जाणवते भैरवनाथाची शक्ती। 12 वाड्यांच्या यात्रेत किकली गावामध्ये जेव्हा पालखी निघते, तेव्हा देव सुद्धा थांबून पाहतो, कारण जिथे भक्तीतून देव प्रकट होतो। जय भैरवनाथ।